कोणालाच काही बोललो नाही बघा, पहिली वेळेस बोलायला होतो. नाही, मी बोलायला दिलं नाही, मुंबई दिलं नाही. मी मला तिकडे जायचं आहे. आता गाडी दिला, 1-2 जण बसले होते माझ्या. तू नव्हता, ते पुढारीवाला होतं आणि एबीपी वाले ते होते आणि पुन्हा एनडी वाले काल पुरा. सर हा बोला बोला लवकर सर. प्रवेश केलाय म्हणजे काय केलं? बाळासाहेबांच्या विचाराशी बांधील की आमची, बाळासाहेबांच्या विचाराशी सोबत आहेत आम्ही. बाकी विषय काय वेगळा? कारण काही नाही, विकासात्मक दृष्टिकोनातून कामं करायची असतील लोकांची, कार्यकर्त्याला बळ द्यायचं असं तर विरोधी पक्षात मिळते का? आता तू सांग मला. मी इतके दिवसापासून काम करलो, 25 वर्षापासून मी या पदावर आहे, सतत विरोधात आहे. पण पूर्वी कसं होतं, थोडं 60-40 70-30 असं तरी होतं. आता निवळ 100 आणि 0 असंच चालू आहे सगळं. मग अशा परिस्थितीत कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होत होतं. एवढ्या मोठ्या गावात शहरात आपण लोकांना विकास काम करताना कमी पडत होतो आणि राजकारणाची समीकरणं सगळी बदललीत. तुम्ही बघता सगळ्या लोकांना पटदिशी पाहिजे सगळ्या गोष्टी. सकाळी येते संध्याकाळी म्हणते माझं काय आहे का नाही, चाललोय उद्या. त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली. मग अशा परिस्थितीत कार्यकर्त्याला बळ द्यावं, आपल्या भागातल्या काही नागरिक समस्या आहेत त्याची समस्याची निवारण व्हावं, ही एक मुख्य भूमिका त्याच्या मागची आहे. बाकी राजकारणासाठी राजकारण म्हणून नाही. आणि शेवटी मी इतक्या वर्षी 40 वर्षे मी संघटनेत घातले, मला कळते तसं. 1986 पासून कार्यकर्त्याचा मी खासदार झालो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काम करत असताना खूप विश्वासानं केल्यात आणि ती विश्वासार्हता कायम ठेवूनच ही सगळी भूमिका घेतली. कार्यकर्त्याची मानसिकता कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, विशेषतः बाळासाहेबांच्या विचाराशी निगडीत असलेल्या पक्षातच जावं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेनेत काम करण्याचा विचार केला. पैसे जर मला घ्यायचे असते ना, तुम्हाला सांगतो इमानदारीनं, मी 22लाच घेतले असते ना. इतकी वाट बघितली ते 26 पर्यंत. 22ला मला काही मिळत होतं तेव्हा. पण पैशासाठीच राजकारण होत नसते, परंतु विकासात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि ते करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे मला हे करावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. स्थानिक राजकारणाचा तुम्ही उल्लेख करतायत, काय नेमकी अडचणी? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला काय विचारत बसता पुन्हा? अरे आम्ही पक्षाचं बीज रोवलंय. आम्ही 86 पासून 88ला बाळासाहेबांची पहिली सभा झाली परभणीला, 89ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली. त्याच्या आधीपासून आम्ही सगळेजण काम करतो पक्ष वाढीसाठी. आणि काल ज्यांना आम्ही आमदार केले तेच आमची ठोकायला निघाल्यावर मग पक्षाने दखल घ्यायची काम आहे का? नाहीये. आज तुम्ही बघितलं महापालिकेच्या निवडणुकीत 4-4 वार्डामध्ये 2-2 एबी फॉर्म, म्हणजे आमचा काटायचा. जिल्हा परिषदला आमच्याच माणसाच्या विरोधात काम करायचं, 19ला माझ्याच विरोधात लोकसभेला पाडायचा प्रयत्न करायचा. पुन्हा म्हणतो की काय केलं, तुला सगळंच माहिती आहे. म्हणजे कसं आहे, ज्याला त्रास होते त्यालाच कळतं. आम्हाला काय त्रास भोगावा लागला, आमच्या कार्यकर्त्याला काय भोगावं. अरे आनेराव जिल्हा प्रमुख आहे. आमदार साहेबांनी त्याच्या मतदारसंघात पडलेल्या लोकांना पुन्हा तिकीट दिली, पण ते जिल्हा प्रमुख असून रनिंग सदस्य असून त्याला विचारलं सुद्धा नाही. मग ही काय आहे? हे पक्ष आहे. ह्या सगळ्या भावनाचा सगळा उद्रेक झाला हे लक्षात ठेवा. चलो.